गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्रिवियस लेक्चरला आपण एक्झरसाइज 3.5 मधला फर्स्ट क्वेश्चन बघितला होता. आज आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहे. एक्झरसाइज 3.5 मध्ये एक कॉमन इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन ट्रायंगल ABC अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू पाय. आणखीन मग आपल्याला शो करायचं आहे. काय शो करायचं आहे सेकंड क्वेश्चनमध्ये? साइन A प्लस साइन B प्लस साइन C इज इक्वल टू 4 टाइम्स कॉस ऑफ A बाय 2 इंटू कॉस ऑफ B बाय 2 इंटू कॉस ऑफ C बाय 2. आता हे शो करायचं आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड दाखवायचं आहे. लेफ्ट हँड साईड काय आहे बघा, साइन A प्लस साइन B प्लस साइन C ही लेफ्ट हँड साईड आहे. आता साइन A प्लस साइन B एवढ्याचा मी विचार करतो. साइन प्लस साइन असताना काय येतं? साइन प्लस साइन असताना साइन कॉस येतं. म्हणजे इथं लिहिताना 2 साइन ऑफ A प्लस B अपॉन 2 इंटू कॉस ऑफ A मायनस B अपॉन 2 प्लस साइन C साठी साइन 2 थीटाचा जो फॉर्म्युला आहे 2 साइन थीटा कॉस थीटा तोच हाफ अँगल फॉर्म्युला म्हणून यूज केला तर साइन C साठी मी लिहू शकतो 2 साइन C बाय 2 इंटू कॉस C बाय 2. साइन C साठी मी 2 साइन C बाय 2 इंटू कॉस C बाय 2 लिहू शकतो. नेक्स्ट स्टेपला इथं बघायचं 2 इंटू साइन ऑफ A प्लस B अपॉन 2 साठी मी काय लिहू शकतो? कॉस C बाय 2 लिहू शकतो. साइन ऑफ A प्लस B अपॉन 2 साठी काय लिहिता येईल? कॉस C बाय 2 इंटू कॉस ऑफ A मायनस B अपॉन 2 प्लस 2 साइन C बाय 2 इंटू कॉस C बाय 2. नेक्स्ट स्टेपला मी या ठिकाणी 2 कॉस C बाय 2 कॉमन घेतो. 2 कॉस C बाय 2 कॉस C बाय 2 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये उरणार आहे कॉस ऑफ A मायनस B अपॉन 2 इथं प्लस साइन ऑफ C बाय 2 असं ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील. नेक्स्ट स्टेपला 2 इंटू कॉस ऑफ C बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस ऑफ A मायनस B अपॉन 2 प्लस साइन C बाय 2 साठी मी काय लिहू शकतो? कॉस ऑफ A प्लस B अपॉन 2 लिहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला वरती जागा उपलब्ध करू का? नेक्स्ट स्टेपला मी लिहिणार आहे तर काय येणार बघा 2 कॉस C बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये आता इथं A प्लस B अपॉन 2 आणखीन A मायनस B अपॉन 2 याच्यामध्ये हा अँगल मोठा असेल आणि हा अँगल लहान असेल. याला मी रिअरेंज करतो. म्हणजे काय करतो? कॉस ऑफ A प्लस B अपॉन 2 प्लस कॉस ऑफ A मायनस B अपॉन 2 असं मी रिअरेंज केलं. कारण ॲडिशन ऑर्डरलेस असते, कोणत्याही क्रमानं केली तर तेवढीच येणार आहे म्हणून मी इथे याला रिअरेंज केलं. नेक्स्ट स्टेपला 2 कॉस C बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये आता कॉस प्लस कॉस असताना काय येतं? कॉस प्लस कॉस असताना कॉस कॉस येतं. ठीक आहे. म्हणजेच आता 2 कॉस ब्रॅकेटमध्ये A प्लस B अपॉन 2 एच्या जाग्याला आहे A प्लस B अपॉन 2 प्लस A मायनस B अपॉन 2 आणि या सगळ्याला बिग अपॉन 2 असणार A प्लस B अपॉन 2. कॉस ऑफ A प्लस B अपॉन 2 एच्या जाग्याला A प्लस B अपॉन 2 आहे आणि Bच्या जाग्याला A मायनस B अपॉन 2 आहे इंटू कॉस A प्लस B अपॉन 2 मायनस A मायनस B अपॉन 2 बिग अपॉन 2 असणार आहे. कारण का तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला बघा
इथं मी फॉर्म्युला लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, कॉस ए प्लस कॉस बीचा फॉर्म्युला असतो. कॉस ए प्लस कॉस बीचा फॉर्म्युला आहे 2 कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2 असतो. ठीक आहे, म्हणजे हे अपॉन 2 कसं आलं लक्षात आलं ना. हे 2 आहे, एच्या जाग्याला ए प्लस बी अपॉन 2 आहे आणि बीच्या जाग्याला ए मायनस बी अपॉन 2 आहे. अशानुसार आलेला आहे. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, मी इथं जागा उपलब्ध करत जातो आहे, सगळ्यांचं लक्ष असेलच. तर बघा 2 कॉस सी बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 कॉस ऑफ, इथं बघा या ठिकाणी डिनॉमिनेटर न्यूमरेटरचे डिनॉमिनेटर इक्वल आहेत, म्हणजे इथं ॲडिशन करत असताना ए प्लस बी प्लस ए मायनस बी अपॉन 2, हे बिग अपॉन 2 आहे ना, हे डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टिप्लाय करतो इंटू कॉस, इथं बघा ही सबस्ट्रॅक्शन करणार आहे म्हणजे काय होणार बघा, ए प्लस बी मायनस ए प्लस बी अपॉन 2 आणि हे बिग अपॉन 2 आहे ते मी इनवर्सली मल्टिप्लाय केलं. लक्षात आली का स्टेप्स. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला 2 कॉस सी बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 कॉस, आता हे प्लस बी मायनस बी कॅन्सल झालं, ए प्लस ए म्हणजे 2a अपॉन 2 केलं तर ए येणार आणि ए इंटू हाफ केलं तर ए बाय 2 आलं. लक्षात आलं का कसं आलं ते. इंटू कॉस, इथं बघायचं या ठिकाणी हे प्लस ए मायनस ए कॅन्सल होणार, बी प्लस बी म्हणजे 2b झालं, 2b अपॉन 2 केलं तर बी राहणार, बी इंटू हाफ केलं तर बी बाय 2 येतं, म्हणजे कॉस बी बाय 2 आलं. हे ब्रॅकेट कंप्लीट. आता नेक्स्ट स्टेपला मी इथं समोरच लिहितो, 2 इंटू 2 केलं तर किती मिळणार, 4 मिळणार का. कॉस ए बाय 2 आधी लिहितो, कॉस ए बाय 2, त्याच्यानंतर कॉस बी बाय 2 घेतो, प्रॉडक्ट ऑर्डरलेस असतो, आणि त्यानंतर कॉस सी बाय 2 घेतो, कॉस सी बाय 2, आणि हीच तुमची काय आहे, RHS आहे. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS मिळालं का. कसं मिळालं लक्षात आलं का. ठीक आहे, राईट डाऊन. हे पुसून टाकू, सगळ्यांचं लिहून झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 3 बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा, कॉस ए प्लस कॉस बी मायनस कॉस सी इज इक्वल टू 4 टाइम्स कॉस ऑफ ए बाय 2 इंटू कॉस ऑफ बी बाय 2 इंटू साइन ऑफ सी बाय 2 -1 असं दिलेलं आहे. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आता हे शो करण्यासाठी मी लेफ्ट हँड साईड विचारात घेतो. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू कॉस ए प्लस कॉस बी मायनस कॉस सी आहे. आता या पहिल्या 2 गोष्टींचा मी विचार करतो, म्हणजे कॉस ए प्लस कॉस बीचा विचार करतो. कॉस प्लस कॉस असताना काय येतं, कॉस कॉस येतं, म्हणजे याचं 2 कॉस ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2 मायनस कॉस सी जे आहे ना, कॉस सी जे आहे ते मी असं लिहितो बघा. तुम्ही ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कॉस 2 थीटाचे 4 फॉर्म्युले बघितले होते. त्यापैकी 2 नंबरचा फॉर्म्युला होता, कॉस 2 थीटाचा 2 नंबरचा फॉर्म्युला होता 1 - 2 साइन स्क्वेअर थीटा होता. 1 - 2 साइन स्क्वेअर थीटा होता का. इथं बघायचं याच्यावरून कॉस सी इज इक्वल टू 1 - 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 लिहिणार.
इथं जो अँगल आहे त्याचा हाफ अँगल इथं आलेला आहे, इथं सी आहे म्हणून इथं c/2 लिहिणार. ठीक आहे, म्हणजे ह्या कॉस सीसाठी मी काय लिहिणार बघा, ब्रॅकेटमध्ये लिहितो 1 - 2 sin स्क्वेअर c/2 लिहिणार. हे पुसून टाकू. फॉर्म्युला कसा वापरला लक्षात आलं का? नेक्स्ट स्टेपला बघा, नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, 2 ॲज इट इज लिहिलं. कॉस ऑफ a + b/2 साठी sin c/2 लिहिणार आहे. तर फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे, कॉस ऑफ a + b/2 = sin c/2 इंटू कॉस ऑफ a - b/2 ॲज इट इज ठेवलं. या मायनस साईनमुळे साईन चेंज होतील ब्रॅकेटमधली, -1 + 2 sin स्क्वेअर c/2. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेपला मी काय करतो आहे बघा, या ठिकाणी याला थोडं रिअरेंज करतो. रिअरेंज करतो म्हणजे काय करतो, 2 sin c/2 इंटू कॉस a - b/2 प्लस 2 sin स्क्वेअर c/2 आणि हे -1 सगळ्यात शेवटी ठेवतो. फक्त रिअरेंज केलेलं आहे. नेक्स्ट स्टेपला मी काय करतो बघा, या पहिल्या 2 टर्म्समधून 2 sin c/2 कॉमन घेतो. 2 sin c/2 कॉमन घेतलं. इथं उरणार आहे कॉस ऑफ a - b/2 उरणार आहे, प्लस इथलं 2 बाहेर गेलेलं आहे आणि sin स्क्वेअर c/2 मधलं sin c/2 बाहेर गेलं तर इथं राहणार आहे sin c/2. इथं ब्रॅकेट कंप्लीट करतो आणि हे -1 ॲज इट इज, कारण कॉमन या 2 टर्म्समधून काढलेलं आहे. बाळांवरती जागा उपलब्ध करू का? इथं वरती इथं जागा उपलब्ध करतो आहे. पहिल्या 2 स्टेप्स पुसून टाकतो. आता बघा बाळांनो, या ठिकाणी 2 sin c/2 इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस ऑफ a - b/2 प्लस sin c/2 साठी कॉस ऑफ a + b/2 लिहू शकतो. sin c/2 साठी काय लिहू शकतो, कॉस ऑफ a + b/2. हे ब्रॅकेट कंप्लीट होईल -1. नेक्स्ट स्टेपला काय काय होणार बघा बाळांनो, = 2 sin c/2 इंटू ब्रॅकेटमध्ये इथं बघायचं, या ठिकाणी हा अँगल मोठा असणार, हा लहान असणार आहे. त्यामुळं इथं मी लिहिताना असं लिहितो, कॉस ऑफ a + b/2 प्लस कॉस ऑफ a - b/2. कारण इथं ॲडिशन आहे आणि इथं सबस्ट्रॅक्शन आहे. मोठा अँगल आधी घेतला तर आपलं काम सोपं होतं. ठीक आहे, -1 ॲज इट इज. रिअरेंजमेंट केलेले आहे, ॲडिशन ऑर्डरलेस असते, हा कन्सेप्ट इथं यूज केलेला आहे. नेक्स्ट स्टेपला 2 sin c/2. आता कॉस प्लस कॉस असताना काय येतं, कॉस कॉस येतं का, म्हणजेच 2 कॉस प्लस असताना कॉस कॉस येतं, म्हणजे 2 cos a + b/2 प्लस a - b/2 b/2 राहणार आहे, इंटू कॉस a + b/2 मायनस a - b/2 b/2. ठीक आहे, कॉस a + कॉस b चा फॉर्म्युला वापरला. कॉस a + कॉस b चा फॉर्म्युला काय आहे, 2 cos a + b/2 इंटू कॉस a - b/2 असतो ना, तो फॉर्म्युला यूज केला. 2 sin c/2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 cos, या ब्रॅकेटमध्ये बघा इथं डिनॉमिनेटर इक्वल आहे म्हणजे न्यूमरेटरची सम होईल, a + b + a -
अपॉन टू, हे बिग अपॉन टू डिवाइड आहे ना, ते इन्व्हर्सली मल्टिप्लाय केलं इंटू कॉस, इथं काय होणार बघा, ए प्लस बी, या मायनस साईनमुळे साईन चेंज होतील, मायनस ए प्लस बी अपॉन टू, हे बिग अपॉन टू मी काय करणार, इन्व्हर्सली हाफ लिहिणार, थोडक्यात इंटू हाफ करणार. डिवाइड मीन्स इन्व्हर्सली मल्टिप्लाय, हा कन्सेप्ट वापरला, हे स्क्वेअर ब्रॅकेट इथं कंप्लीट असेल. नेक्स्ट स्टेपला आम्ही वरती जागा उपलब्ध करत जातो. इथल्या 2 स्टेप्स पुसून टाकतो. बाळांनो -1 कॅरी करायचं राहिलं का रे? कुठल्या स्टेप्सपासून राहिले बघा, -1 इथं कॅरी करायचं आहे. -1 कुठल्या स्टेप्सपासून राहिले तिथं लिहाते. नेक्स्ट स्टेपला बघा, 2 sin c/2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 cos ऑफ, आता इथं बघा हे प्लस बी मायनस बी कॅन्सल होणार, ए प्लस ए म्हणजे 2a, 2a अपॉन 2 केलं तर ए येणार, ए इंटू हाफ केलं तर a/2 येणार, इंटू कॉस, इथं बघा हे प्लस ए मायनस ए कॅन्सल होईल, बी प्लस बी म्हणजे 2b झालं, 2b अपॉन 2 केलं तर b येणार, b इंटू हाफ केलं तर b/2 आलं, आणि हे -1 ॲज इट इज राहणार आहे. नेक्स्ट स्टेपला याला 2 इंटू 2 म्हणजेच काय येणार, 4 येणार. त्याच्यानंतर मी कॉस a/2 लिहितो, त्याच्यानंतर मी कॉस b/2 लिहितो, त्याच्यानंतर मी साईन c/2 लिहिलं, कारण प्रॉडक्ट ऑर्डरलेस असतो, कोणत्याही क्रमाने केला तर तेवढाच येतो, आणि हे पुढचं -1 ॲज इट इज ठेवलं. हीच तुमची काय आहे बाळांनो, RHS आहे का, म्हणजे LHS इज इक्वल टू RHS मिळाली म्हणजे प्रूव्ह झालेला आहे. राईट डाऊन. जाऊ दे, हे पुसून टाकू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 आपल्याला बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा, sin² A प्लस sin² B मायनस sin² C इज इक्वल टू 2 sin A sin B cos C असं आपल्याला दाखवायचं आहे. क्वेश्चन 4 मध्ये आपल्याला काय नेमकं दाखवायचं आहे, शो करायचं आहे, sin² A प्लस sin² B मायनस sin² C इज इक्वल टू 2 टाइम्स sin A sin B cos C असं दाखवायचं आहे. मी लेफ्ट हँड साईड विचारात घेतो. लेफ्ट हँड साईड काय आहे बघा, sin² A प्लस sin² B मायनस sin² C. बानो तुम्हाला मी काही कन्वर्टेड फॉर्म्युले दिले होते, त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला असा दिला होता का बघा, sin² थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2 असा फॉर्म्युला दिला होता का बघा. sin² थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2 असं दिलं होतं का. या फॉर्म्युल्याचा आपण इथं वापर करणार आहे. मी इथं हे जे पहिल्या 2 गोष्टी आहेत, पहिल्या 2 टर्म्स आहेत sin² A आणि प्लस sin² B, एवढ्याचा पहिल्या अर्थ विचार करतो. आणखी इथं लिहित असताना sin² A साठी मी 1 मायनस कॉस 2A अपॉन 2 लिहितो, प्लस sin² B साठी 1 मायनस कॉस 2B अपॉन 2 लिहितो, मायनस sin² C ॲज इट इज ठेवतो. कोणता फॉर्म्युला वापरला, sin² थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2. आता नेक्स्ट स्टेपला याला मी इथं स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो, याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो का, या दोन्हींच्यावरती मी ऑपरेशन केलेलं आहे, याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवतो. आता इथं बघायचं, या स्क्वेअर ब्रॅकेटमधून मी हाफ कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा, 1 मायनस कॉस 2A प्लस 1 मायनस कॉस 2B असं शिल्लक राहील का, मायनस sin² C. आता या ठिकाणी
हे 1 + 1 केलं तर किती मिळतं रे? 2 मिळतं का? हाफ इंटू ब्रॅकेटमध्ये 2 मायनस कॉस ऑफ 2a मायनस कॉस 2b मायनस साइन स्क्वेअर c असं लिहिता येईल का? नेक्स्ट स्टेपला इथं मी मायनस सिम्बॉल जर कॉमन घेतलं तर काय होईल बघा, हाफ इंटू ब्रॅकेटमध्ये 2 मायनस, इथं मी स्क्वेअर सिम्पल ब्रॅकेट वापरतो, याच्यातून मायनस सिम्बॉल कॉमन घेतो, तर काय येणार सांगा, कॉस 2a प्लस कॉस 2b हे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस साइन स्क्वेअर c मायनस साइन स्क्वेअर c. आता वरती जागा उपलब्ध करून आपण वरती स्टेप्स लिहूया. पुसून टाकू का वरती? पहिल्या 2 स्टेप्स मी पुसून टाकतो आहे. इज इक्वल टू हाफ इंटू 2 मायनस, हे जे आहे ना बाळांनो, कॉस प्लस कॉस असताना काय येतं? कॉस कॉस येतं का? म्हणजे इथं लिहित असताना 2 कॉस ऑफ 2a प्लस 2b अपॉन 2 इंटू कॉस 2a मायनस 2b अपॉन 2 हे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस हे साइन स्क्वेअर c आहे ना, साइन स्क्वेअर c कॅरी करायला विसरायचं नाही. नेक्स्ट इथं पुसून टाकतो. हे काय होणार बघा नेक्स्ट स्टेपला, इथं 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 मायनस ब्रॅकेटमध्ये 2, इथं बघायचं सेपरेट सेपरेट डिवाइड केलं तर कॉस ऑफ a प्लस b मिळणार आहे इंटू कॉस ऑफ a मायनस b मिळणार आहे. 2 सेपरेट सेपरेट डिवाइड केलं, हे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस साइन स्क्वेअर c मायनस साइन स्क्वेअर c. आता नेक्स्ट स्टेपला या हाफनं या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करूया आधी. तर काय होईल बघा, हाफ इंटू 2 केलं तर किती मिळणार? 1 मिळणार. मायनस हाफ इंटू या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करता, या अखंड इथंपर्यंत आहे ना, हे याला मल्टिप्लाय करताय, तर ह्या हाफ इंटू 2 केलं तर 1 मिळणार आणि हे मिळणार आहे कॉस ऑफ a प्लस b इंटू कॉस ऑफ a मायनस b. या हाफनं मल्टिप्लाय केल्यामुळे हे 2 आणखीन हे 2 कॅन्सल झालं थोडक्यात. ठीक आहे. आणखीन हे तुमचं मायनस साइन स्क्वेअर c ॲज इट इज लिहितो. 1 मायनस कॉस ऑफ a प्लस b साठी इथं मी मायनस कॉस c लिहितो इंटू कॉस ऑफ a मायनस b ॲज इट इज ठेवतो, मायनस साइन स्क्वेअर c ॲज इट इज लिहितो. आता इथं बघायचं 1 मायनस मायनस काय येणार बाळांनो? प्लस येणार का? प्लस कॉस c इंटू कॉस ऑफ a मायनस b मायनस साइन स्क्वेअर c ॲज इट इज ठेवतो, मायनस साइन स्क्वेअर c ॲज इट इज ठेवलं. वरती जागा उपलब्ध करू का? इथं जागा उपलब्ध करत जातो. ॲडजस्टमेंट महत्त्वाच्या आहेत. आता बघा बाळांनो, नेक्स्ट स्टेपला हे 1 मायनस साइन स्क्वेअर c एकत्रित करतो. 1 मायनस साइन स्क्वेअर c एकत्रित केलं प्लस हे कॉस c ॲज इट इज ठेवतो इंटू कॉस ऑफ a मायनस b ॲज इट इज ठेवतो. मी इथं काय रिअरेंज केलं? 1 मायनस साइन स्क्वेअर c एकत्रित घेतलं. आता तुम्ही 10 स्टँडर्डला शिकला होता 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. तसं 1 मायनस साइन स्क्वेअर c म्हणजेच काय येणार? कॉस स्क्वेअर c येणार का? कॉस स्क्वेअर c प्लस कॉस c इंटू कॉस ऑफ a मायनस b इंटू कॉस ऑफ a मायनस b. बाळांनो, मी इथं कॉस c कॉमन घेतलं, या ठिकाणी काय केलं, या 2 टर्म्समधून कॉस c कॉमन घेतलं, तर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे कॉस स्क्वेअर c मधलं कॉस c बाहेर घेतलं तर इथं कॉस c राहील प्लस कॉस ऑफ a मायनस b असं ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील. नेक्स्ट स्टेपला आता कॉस c साठी मी काय लिहू शकेन?
असा विचार करायचा. बघा असा फॉर्म्युला आहे काय बघा, कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू मायनस कॉस सी आहे, असा फॉर्म्युला आहे. हे मायनस सिम्बॉल इकडे दिलं तर कॉस सी इज इक्वल टू मायनस कॉस ऑफ ए प्लस बी मिळणार का? म्हणजे या कॉस सी साठी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी लिहू शकतोय. कॉस सी ॲज इट इज ठेवलं, कॉस सी साठी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी ठेवलं, प्लस कॉस ऑफ ए मायनस बी, आणि हे ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेपला हे कॉस सी ॲज इट इज ठेवतो, याला रिअरेंज करतो, कॉस ऑफ ए मायनस बी आणखी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी असं रिअरेंज केलं. हे आधी घेतलं, हे नंतर घेतलं. ठीक आहे. आता कॉस मायनस कॉस असताना काय येतं, साईन साईन येतं. मात्र इथं दुसरा अँगल मोठा आहे, ए प्लस बी मोठा असणार आहे, ए मायनस बी लहान असणार आहे, बरोबर का? त्यामुळे 2 नंबरचा फॉर्म्युला वापरावा लागेल, जे डी मायनस सी अपॉन 2 केलं होतं. आठवतंय काय बघा? ठीक आहे, वरती जागा उपलब्ध करतो, हे जाऊ दे का इथं. नेक्स्ट स्टेपला हे कॉस सी ॲज इट इज लिहितो. कॉस मायनस कॉस आहे म्हणजे साईन साईन येणार, म्हणजे 2 साईन एच्या जाग्याला आहे ए मायनस बी आहे, प्लस ए प्लस बी अपॉन 2 लिहिणार. त्याच्यानंतर इन टू साईन डी मायनस सी म्हणजे काय करणार, ए प्लस बी लिहिणार आधी, ए प्लस बी मायनस मायनस ए प्लस बी होणार अपॉन 2 होणार. हे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट होणार. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला कॉस सी इंटू ब्रॅकेटमध्ये 2 साईन ऑफ, इथं बघा बाळांनो हे प्लस बी मायनस बी कॅन्सल झालं, ए प्लस ए म्हणजे 2a, 2a अपॉन 2 केलं तर काय येणार, ए येणार, म्हणजे इथं साईन ए आलं. इन टू साईन इथं बघा बाळांनो हे प्लस ए मायनस ए कॅन्सल होईल, बी प्लस बी केलं तर 2b होणार, 2b अपॉन 2 केलं तर बी येणार, म्हणजे हे साईन बी आलं. आता नेक्स्ट स्टेपला फक्त हे रिअरेंज करायचं काम आहे. काय रिअरेंज करणार, 2 साईन ए साईन बी आणखीन हे कॉस सी, हीच तुमची RHS आहे. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS मिळालेली आहे. कशी मिळाली लक्षात आलं, राईट डाऊन झालं बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 आपण बघणार आहे. क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा, साइन स्क्वेअर ए बाय 2 प्लस साइन स्क्वेअर बी बाय 2 माइनस साइन स्क्वेअर सी बाय 2 इज इक्वल टू 1 माइनस 2 कॉस ए बाय 2 इंटू कॉस बी बाय 2 इंटू साइन सी बाय 2 असा गिवन क्वेश्चन आहे. हे आपल्याला शो करायचं आहे. ठीक आहे. मी लेफ्ट हँड साईड पहिल्या अर्थ विचारात घेतो. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू साइन स्क्वेअर ए बाय 2 प्लस साइन स्क्वेअर बी बाय 2 मायनस साइन स्क्वेअर सी बाय 2. बाळांनो, कन्व्हर्टेड फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही हा फॉर्म्युला शिकला होता, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 माइनस कॉस 2 थीटा अपॉन 2. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 माइनस कॉस 2 थीटा अपॉन 2 हा फॉर्म्युला शिकला होता. इथं बघायचं, इथं जो अँगल आहे त्याचा डबल अँगल इथं आहे. इथं जो अँगल आहे त्याचा डबल अँगल इथं आहे. आता मग काय करूया बघा, साइन स्क्वेअर ए बाय 2च्या बद्दल 1 मायनस कॉस ए बाय 2चं डबल करणार, म्हणजे 2 मल्टिप्लाय करणार, म्हणजे काय येणार, ए येणार. म्हणजे 1 मायनस कॉस ए
अपॉन 2 येणार, प्लस याच्याबद्दल काय लिहिणार सांगा, 1 मायनस कॉस बी अपॉन 2 लिहिणार, आणि हे मायनस साइन स्क्वेअर सी बाय 2 ॲज इट इज सध्या ठेवतो. नंतर पुढे जाऊन काय करायचं ठरवू. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात आला कसा वापरला. नेक्स्ट स्टेपला बघा, या पहिल्या 2 टर्म्समधून मी हाफ कॉमन घेतो. हाफ कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस ए प्लस 1 मायनस कॉस बी असं ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहणार. या 2 टर्म्समधून मी हाफ कॉमन घेतलेलं आहे, आणि हे मायनस साइन स्क्वेअर सी बाय 2 ॲज इट इज ठेवतो. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला बघा, हाफ इंटू ब्रॅकेटमध्ये हे 1 प्लस 1 किती येणार, 2 येणार का. आणखीन हे मायनस कॉस ए मायनस कॉस बी, याच्यातून मी मायनस सिम्बॉल कॉमन घेतलं तर कॉस ए प्लस कॉस बी असं ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील. हे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट होईल, मायनस साइन स्क्वेअर सी बाय 2 ॲज इट इज ठेवतो. लक्षात आलं ना सगळ्या स्टेप्स. आता नेक्स्ट स्टेपला मी वरती जागा उपलब्ध करतो आणि वरती लिहितो. लिहू का, झाले का लिहू. हा फॉर्म्युला पण जाऊ दे. आता बघायचं, हाफ इंटू ब्रॅकेटमध्ये 2 मायनस, आता इथं या ब्रॅकेटमध्ये कॉस ए प्लस कॉस बी आहे. कॉस प्लस कॉस असताना काय येतं, कॉस कॉस येतं का, म्हणजे याचं 2 कॉस ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2 असं येणार का. आणखीन हे स्क्वेअर ब्रॅकेट इथं कंप्लीट, मायनस साइन स्क्वेअर सी बाय 2. नेक्स्ट स्टेपला इथं आपल्याला हाफनं इथं मल्टिप्लाय केलं, या ब्रॅकेटला हाफ इंटू 2 केलं तर 1 येणार. आणखीन या हाफनं हे मायनस सिम्बॉल ॲज इट इज ठेवतो, या हाफनं याला मल्टिप्लाय केलं तर हे 2 आणखीन हे 2 कॅन्सल होणार. आणखीन कॉस ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2, आणखीन हे मायनस साइन स्क्वेअर सी बाय 2. इथं मला स्क्वेअर ब्रॅकेट आता टाकायची गरज नाही, कारण हाफनं मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2 साठी साइन सी बाय 2 लिहू शकतो का बघा, लिहू शकतो का. म्हणजेच मी लिहिताना 1 मायनस साइन सी बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर सी बाय 2. इथं मी कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2 साठी साइन सी बाय 2 लिहिलेलं आहे, इज इक्वल टू. आता मी काय करतो, हे 1 ॲज इट इज ठेवतो. इथं या ज्या 2 टर्म्स आहेत त्याच्यातून मी मायनस साइन सी बाय 2 कॉमन घेतो. हे मायनस साइन सी बाय 2 कॉमन घेतलं तर इथं उरणार आहे कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2 उरणार आहे. हे मायनस सिम्बॉल बाहेर गेलं म्हणून इथं प्लस राहणार आहे, आणि साइन स्क्वेअर सी बाय 2 मधलं 1 बाहेर गेलेलं आहे म्हणून साइन सी बाय 2 इथं शिल्लक राहणार आहे. बाळून काय काय केलं लक्षात आलं का. नेक्स्ट स्टेपला मी वरती जागा उपलब्ध करून लिहितो. वन मायनस साइन सी बाय 2 ॲज इट इज ठेवतो. इथं बघायचं, कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2 प्लस साइन सी बाय 2 साठी कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2 लिहू शकतो का. कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2, साइन सी बाय 2 साठी कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2 लिहू शकतो. आता नेक्स्ट स्टेपला 1 मायनस साइन सी बाय 2 याला थोडं रिअरेंज करतो. कॉस ऑफ
ए प्लस बी अपॉन 2 प्लस कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2. ठीक आहे, हे ब्रॅकेट इथं कंप्लीट करतो. कारण ए प्लस बी अपॉन 2 हा अँगल मोठा असेल आणि ए मायनस बी अपॉन 2 हा अँगल छोटा असेल. मोठा अँगल आधी घेतला, छोटा अँगल नंतर घेतला. एवढीच रिअरेंजमेंट केलेली आहे. ॲडिशन ऑर्डरलेस असते, या कन्सेप्टचा मी आधार घेतलेला आहे. आता 1 मायनस साईन सी बाय 2 ॲज इट इज लिहितो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. कॉस प्लस कॉस आहे, कॉस प्लस कॉस असताना कॉस कॉस येतं, बरोबर का. म्हणजे काय करणार बघा, 2 कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2 प्लस ए मायनस बी अपॉन 2 बिग अपॉन 2 असणार आहे फॉर्म्युलेच्यानुसार. इंटू कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2 मायनस ए मायनस बी अपॉन 2 बिग अपॉन 2. हे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेपला 1 मायनस साईन सी बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 कॉस ऑफ, इथं बघायचं, ए प्लस बी प्लस ए मायनस बी अपॉन 2. न्यूमरेटरच्या बाबतीत हे 2 डिवाइड आहे, त्याला मी इन्व्हर्सली मल्टिप्लाय करतो. इंटू कॉस, इथं बघायचं, ए प्लस बी, या मायनस साईनमुळे साईन चेंज होणार, मायनस ए प्लस बी अपॉन 2. आणि हे बिग अपॉन 2 इन्व्हर्सली मल्टिप्लाय केलं. डिवाइड मीन्स इन्व्हर्सली मल्टिप्लाय. नेक्स्ट स्टेपला इथं लिहितो मी, वन मायनस साईन सी बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2. इथं बघा बाळांनो, या ठिकाणी हे प्लस बी मायनस बी कॅन्सल झालं. ए प्लस ए म्हणजे 2a आलं, 2a अपॉन 2 केलं तर ए आलं, ए इंटू हाफ केलं तर हे मला कॉस ए बाय 2 मिळतं. इंटू कॉस, इथं बघायचं, प्लस ए मायनस ए कॅन्सल होईल, बी प्लस बी म्हणजे 2b, 2b अपॉन 2 केलं तर बी, बी इंटू हाफ केलं तर बी बाय 2, कॉस बी बाय 2 मिळालं. नेक्स्ट स्टेपला इथं बघायचं, 1 मायनस, आता हे 2 आधी घेतो, त्याच्यानंतर कॉस ए बाय 2 घेतो इंटू कॉस बी बाय 2 घेतो आणि त्याच्यानंतर साईन सी बाय 2 लिहितो. हीच तुमची काय आहे, RHS आहे. हीच तुमची RHS आहे. हे पुसून टाकू बाळांनो. बाळांनो क्वेश्चन नंबर 7 काय आहे बघा, काय आहे, tan a बाय 2 इंटू tan b बाय 2 प्लस tan b बाय 2 इंटू tan c बाय 2 प्लस tan c बाय 2 इंटू tan a बाय 2 इज इक्वल टू 1. बरोबर आहे. आता बघायचं, मी इथं लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड काही विचारात घेणार नाही. मी काय करणार बघा, सगळ्यांचं लक्ष आहे का, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू पाय, हे तुम्हाला माहिती आहे. मी काय करतो, ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी, प्लस सी त्या साईडला गेलं मायनस सी झालं. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू पाय मायनस सी अपॉन 2 करतो. बोथ साईडला मी 2 डिवाइड केलं. आता मी बोथ साईडचा टॅन रेशो घेतो. टॅन ऑफ ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू टॅन ऑफ पाय मायनस सी अपॉन 2. बोथ साईडचा मी टॅन रेशो घेतला. आता हे लिहित असताना टॅन ऑफ ए बाय 2 प्लस बी बाय 2 मी सेपरेट लिहिलं, डिनॉमिनेटर सेपरेट लिहिला. तसंच टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस सी बाय 2, टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस सी बाय 2. नेक्स्ट स्टेपला सगळ्या बाळांचं लक्ष आहे का बघा, टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे.
टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला असतो टॅन ए टॅन बी अपाऊन 1 मायनस टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे टॅन ए प्लस टॅन बी अपाऊन 1 मायनस टॅन ए टॅन बी. तर या फॉर्म्युल्यानुसार मी इथं लिहिणार टॅन ऑफ ए बाय 2 प्लस टॅन ऑफ बी बाय 2 अपाऊन 1 मायनस टॅन ऑफ ए बाय 2 इंटू टॅन ऑफ बी बाय 2 असं लिहिणार. टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरलेला आहे. नेक्स्ट इज इक्वल टू इथं बघायचं स्टँडर्ड युनिट सर्कलचा कन्सेप्ट माहिती आहे पाय बाय 2 इथं आहे. पाय बाय 2 मायनस करणार म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार. कुठून येत आहे वाय अक्षावरून येत आहे आणि वाय अक्षावरून पुढं किंवा मागं प्रवास करताना टॅनचं काय होणार कॉट होणार. हा अँगल रिडक्शन होऊन सी येणार सॉरी सी बाय 2 येणार. हा अँगल रिडक्शन होऊन सी बाय 2 येणार बरोबर का. आणखीन फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह असतात म्हणून त्याला पॉझिटिव्ह लिहिलं. नेक्स्ट स्टेपला मी इथं जागा उपलब्ध करून लिहितो. बघा सगळ्यांचं लक्ष आहे का. टॅन ए बाय 2 प्लस टॅन बी बाय 2 अपाऊन 1 मायनस टॅन ए बाय 2 इंटू टॅन बी बाय 2 इज इक्वल टू कॉट सी बाय 2 आहे ना ते 1 अपाऊन टॅन सी बाय 2 लिहितो कारण कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपाऊन टॅन थीटा 10 स्टँडर्डमधला फॉर्म्युला. आता इथं मी क्रॉस मल्टिप्लाय करतो म्हणजे यानं याला मल्टिप्लाय करतो कशाला टॅन सी बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये टॅन ए बाय 2 प्लस टॅन बी बाय 2 आणखीन 1 इकडं मल्टिप्लाय करतो 1 मायनस टॅन ए बाय 2 इंटू टॅन बी बाय 2 मला दिसतं ना सगळ्यांचा. आता यानं याला मल्टिप्लाय करा टॅन ए बाय 2 इंटू टॅन सी बाय 2 ठीक आहे प्लस टॅन बी बाय 2 इंटू टॅन सी बाय 2 हे मायनस आहे इकडे येऊन प्लस होणार प्लस टॅन ए बाय 2 इंटू टॅन बी बाय 2 आणि त्या साईडला उरलेलं आहे ते 1 उरलेलं आहे. हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं का बघा होतं का. हे फक्त रिअरेंज करावं लागेल. हे आधी घ्यावं लागेल टॅन ए बाय 2 इंटू टॅन बी बाय 2 त्याच्यानंतर मग हे घ्यावं लागेल त्याच्यानंतर हे घ्यावं लागेल कारण ॲडिशन ऑर्डरलेस असते कुठल्याही क्रमाने केली तर तेवढीच येणार. तेवढं रिअरेंज करा इज इक्वल टू 1 हे प्रूव्ह झालेलं आहे. तर बाळांनो आज आपण इथं थांबणार आहोत. या एक्झरसाइजचे रिमेनिंग क्वेश्चन्स तुम्हाला मी होम असाइनमेंटसाठी देतो आहे. ते उद्या येताना सॉल्व करून यायचे आहेत. त्यातल्या काही डिफिकल्टीज असतील तर उद्या विचारायचे आहेत. ओके थँक्यू. हा टॉपिक जवळपास संपलेला आहे. मिसलिनियस एक्झरसाइज तुम्ही स्वतः सोडवायचे आहे. थँक्यू.